चारत कोण होतं? चारत कोण होतं? इथं बसून खात होत, चारत होते. मी उलट्या करत करत म्हणते आरोज जापकडनं चपाती खाऊन ये. तुमचं मोबाईल मधनं लक्ष बाहेर निघतंय का? मोबाईल मध्ये लक्ष नव्हतंच माझं. मोबाईल मध्ये माझं लक्ष नव्हतं. खोटं बोल नको. एक मिनिट. परत तिच्यावर ओरडायचं, तिच्यावर चिडचिड करायची. तिचं वय आहे तेवढं तुमची चिडचिड ऐकून घ्यायची. चिडचिड मी तिच्यावर करत नाही. मोठ्यानं तिच्यावर ओरडताय. तिचं वय खात नसल्यावर मग काय करणार मग मी? तुम्हाला वाटतं की पोरीला काय बघावं लागत नाही, पोरीच्या मागे धावळा पडावं लागतं. आणि तिची पण तब्येत बिघडायला लागली, ही पण तुम्हाला लोकांना दिसत नाही. तुम्हाला नुसतं हिंडायला पाहिजे, सोडायचं माझ्या जीवाने हिंडायचं, बघत नाही. कधी कधी तर मला चक्कर येते माहितीये का, तरी पण गपचूप बसते. का तर बाबा तुमच्या लोकांना कोणाला काय सांगायचं, तुम्हाला लोकांना सांगितलं नेतो मग दवाखान्यात. अरे काय दुखतंय काय बोलते ह्याच तुम्हाला काय वाटत नाही. नेतो दवाखान्यात, आणल्या गोळ्या, झालं. काय वाटतं की नाटकच करते, बायकोच्या पोटात दुखलं की नाटकच करते. जेव्हा स्वतःच कोण रक्ताचं असलं ना तेव्हा कळतं. आणि बोलते ना घरी तर मग पाठवा घरी. माझ्या घरातले तर माझ्या अशी हाल नाही करते. म्हणजे इथं तुझा हाल होतंय? होतात, मी स्पष्ट बोलते तुम्हाला, होतात माझ्या हाल. बोलण्याकडे लक्ष आहे का माझ्या? आहे की बोलण्याकडे लक्ष, सगळं लक्ष आहे तुमच्याच बोलण्याकडे लक्ष. तुला किती वेळा सांगून पण तू काय ऐकत नाही? कसं आहे? ऐकलं नाही तुम्हाला माहिती का माझा त्रास काय असते काय नाही? काय त्रास असते तुला? आहे तिकडे घे जा. काय त्रास? चपात्या बिपात्या करताना मला साधं असं बसून लाटतं तरी येतं का? तुम्ही बघायला असता का? का तर नुसतं बोलून दाखवलं की झालं सगळं. म्हणजे मग माणसाचं दुखायला लागलं, तू असंच का नाही केलं, तू तसंच का नाही केलं. ऍडवाइस, फ्री ऍडवाइस देण्यापुरतच आहे तुम्ही, दुसरं काय नाही. अगं ऍडवाइसचा विषय नाही, पण मी काय म्हणतोय फक्त शिया खाऊ नको म्हणतोय. मग तीच म्हणते, जेव्हा मी चपात्या बिपात्या करायला बसले ना, मला अक्षरशः बसता येत नाही, मला लाटता येत नाही चपात्या. माहितीये मी कसं बसून मी करते माझं मला माहितीये. त्यासाठी एक बाईट पाहिजे. आणि मग ते तुम्ही बोलून दाखवू नका ना. आयतं कोण आयतं? तुमचं घरातलं कोण मला आयतं करून देते मला सांगा बरं? कोण देते मला आयतं करून? 3-3 वाजता जेवण करते मी. 3-3 वाजता जेवण काय करते? तुझ्या चुकीमुळे करते. मोबाईल बघायचा नाही मग. अजून आहे की तिथे सायकलीवर आहे. 3-3 वाजता ही असं असते की हिच्या मागं पळ. तुम्ही तर घरात तर थांबत नाही. तुम्हाला ते काम धंदे सोडून तुझ्या मागच पळत बसू. काय काम धंदे सोडून तुझ्या मागे पळू. मला सांगा की काय काम आहेत? का तुला तिकडे घरी जायचं? तुझ्या त्या मुलात चालू सगळी चालते. तुम्हाला वाटतंय का तसं? तिथे 2 घास सुकाचं तर खाईल. इथं भेटत नाही 2 घास सुकाचं. नाहीच, भेटतच नाही. त्याच्यामुळे शिळ खाव वाटतंय. टाइमवर नाही जेवायचं. जरा मोबाईल कमी केला ना तर सगळ्या गोष्टी होत्या. माझा दिवसभर मी घेत नाही वाटलं तर बस का. होय, त्याच्यामुळे चार्जिंग संपते, बॅलन्स संपतो. बघा डाटा युजिंग किती आता. जाऊ बघा. मोबाईल लागत आहे ना, मग मोबाईल लागत नाही तर बॅलन्स वर मारायला लावून चालतंय. मी तिच्यामुळे मारायला नाही तिचा काहीच विषय नाही. तिचा काहीच विषय नाही. त्यासाठी आहे दुसरा मोबाईल. बरोबर. बर माहित नसतंय काय नसतं, उगं यायचं आणि बोलून दाखवायचं, दुसरं काय. आणि आता पण एवढं पोटात दुखते तर तुमची ऍडवाइस, फ्री ऍडवाइस, दुसरं काय. फ्री ऍडवाइस नाही. तुला 3 वेळा दवाखान्यात घेऊन आले. 3 वेळा डॉक्टर तीच म्हणली ती टायमावर खात जा. मग टायमावर देत जा. शिळ बिळ खात जाऊ. टायमावर द्यायचं तुला कळत नाही. तू टायमिंगचं काय बारकी बिरकी आहे? तू बारकी बिरकी आहे तुला म्हणजे सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आणून द्यायच्या. मी तसं म्हणत नाहीये. माणूस मग मी जेव्हा करत असते ना तेव्हा मग घरात थांबत जाऊ. घरात थांबून काय करू? आता लोकांची पण लेकरं आहे ती. लोक पण सगळी कामं करून करते ती. पण एवढं तुमची इतकं आत्ती कोण करत नाही. काय आत्ती केलं? नाही, काय आत्ती केलं? करत नाही कोण. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या घरच्यांसारखं तर कोण एवढं आत्ती करत नाही. काय आत्ती करते ती? काय आत्ती करते ती? मग घरात थांबत जाऊन बघत जाऊ कोण काय आत्ती करते आणि तुम्ही पण किती आत्ती करताय. काय आत्ती केलं मी? बघा स्वतः. मी 10 वेळा आता बोलून दाखवणार नाही. माणसाला जेव्हा त्रास होतो ना तेव्हाच माणूस शांत असं बसतो. काय मला काय स्वतःला काय लई आले का स्वतःला आजारी पाडून घ्यायचं? बरोबर आहे की सगळ्या गोष्टी तुझ्या. मला माहिती मला काय त्रास होते. आणि इथं कसं आहे ना, कोणाला बोलून दाखवू पण शकत नाही ना. बोलून दाखवलं की तुमच्या झोपा मोड होतात. झोपा मोड होत नाही ती. बरोबर कळलंच की.
खरंच घरातली पाहिजे आपली स्वतःची. तुमच्या सारख्यांना काय कळणार आहे? जेव्हा सोनाच्या पोटात दुखतं ना तेव्हा काय वाटतं की नाटकच करते, बायकोच्या पोटात दुखतं की नाटकच करते. जेव्हा स्वतःचं कोण रक्ताचं असलं ना तेव्हा कळतं. आणि लय बोलते ना घरी तर मग पाठवा घरी. माझ्या घरातले तर माझ्या अशी हाल नाही करते. म्हणजे इथं तुझा हाल होतंय? होतात. मी स्पष्ट बोलते तुम्हाला, होतात माझ्या हाल. तुम्हाला वाटतं की पोरीला काय बघावं लागत नाही, पोरीच्या मागे धावळा पडावं लागतं. आणि तिची पण तब्येत बिघडायला लागली, ही पण तुम्हाला लोकांना दिसत नाही. तुम्हाला नुसतं हिंडायला पाहिजे, सोडायचं माझ्या जीवाराने हिंडायचं, बघत नाही. कधी कधी तर मला चक्कर येते माहितीये का, तरी पण गपचूप बसते. का तर बाबा तुमच्या लोकांना कोणाला काय सांगायचं, तुम्हाला लोकांना सांगितलं हा नेतो मग दवाखान्यात. अरे काय दुखतंय काय बोलते ह्याचं तुम्हाला काय वाटत नाही. हा नेतो दवाखान्यात, हा आणल्या गोळ्या, झालं. इथे मला मानसिक त्रास होते, मला आता असं वाटायला लागलंय खरंच. घरी माझं सोडलं ना कसं माझं दुखणं तर कोणतरी ऐकून घेतील ना. आणि ऐकून घेण्याची गरज पण नाही, बघूनच घरातलं नाही ना कळतं. बघूनच आपल्या स्वतःची जी रक्ताची असतात ना त्यांना. तुमच्या लोकांना काय कळणार आहे? ह्याच जागी तुमची जर कोण लेक असली असते ना मग तुम्हाला कळलं असतं. पण मी सून आहे ना, मग सुनाचं दुःख नाही दिसणार. एवढं सगळं बोलतीये नाही मग बरोबर आहे ना. तुला म्हणजे टाइमवर कुठल्या गोष्टी केल्या बरोबर आहे. हो का, सुनाचं दुःख दिसतच नाही आणि कधीच दिसत नाही. सुनाला काय झालं ना तर काय वाटतं माहितीये का, मुद्दामून करत असन, नाटकी करत असन, काम करायची नसन म्हणून करत असन, असं असतं. मग ह्याच गोष्टी तू आता सांगितलं, ही झालंय ती झालंय, ही दुखतंय ती दुखतंय, मग दवाखान्यात नाही न्यायचं, मग नुसतं ऐकून घ्यायचं का? हा सांग की, दवाखान्यात न्यावंच लागते ना. पण दुखतंय माणूस आपलं म्हणून बोलतं ना. मग आपलं म्हणून अजून कसं बोलायचं असते मला ते सांग. म्हणून बोलतं ना. तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमच्या शेजारी येऊन बसते मी, काय दुखतंय. मग तुझ्या शेजारी येऊन नाही बसत का? तुझ्या शेजारी येऊन नाही बसत? नाही कोण बसत, नाही कोण. मी झोपून राहिले ना, हो का, मला ताप आला, मी आजारी राहिले तरी पण मला आरूच्या मागं पळावं लागतं. अक्षरशः उलट्या करायला गेलं ना ती लेकरू माझ्या मागं पळतं. पण तुमचं मोबाईल मधनं लक्ष बाहेर निघत नाही. काल तिला चारत कोण होतं? चारत कोण होतं? इथं बसून चारत होते. मी उलट्या करत म्हणते आरूच जापकडनं चपाती खाऊन ये. तुमचं मोबाईल मधनं लक्ष बाहेर निघतंय का? मोबाईल मध्ये लक्ष नव्हतंच माझं, मोबाईल मध्ये माझं लक्ष नव्हतं. खोटं बोल नको. एक मिनिट. परत तिच्यावर ओरडायचं, तिच्यावर चिडचिड करायची. तिचं वय आहे तेवढं तुमची चिडचिड ऐकून घ्यायची. चिडचिड मी तिच्यावर करत नाही. मोठ्यानं तिच्यावर ओरडताय. तिचं वय खात नसल्यावर मग काय करणार? मग मी चारताना असं करते. तू चारताना बघितलं की, तू चारताना आता व्हिडिओ करून दाखव एकदा. मी एवढं तर ओव्हर करत. हा मग बास कर, ओव्हर करत नाही तर. कसं आहे ना, घरी जायचं असेल त्यामुळे नाटकी चालू ती सगळी. दिसतंय सगळं स्पष्ट दिसतंय मला. तुम्हाला जी वाटतं वाटू द्या. खोटे खोटे आरोप लावायचं, ही करायचं ती करायचं. घरात खायला नसतंय तुला काय गोष्टी. खोटे आरोप आणि खोटं डोळ्यातून पाणी कधीच निघत नाही. डोळ्यातून जर खोटं पाणी निघत असेल ना तर या खोटं खोटं बोलून ते आता दुखतंय ना तुझं पोट. चालते जी मनाला लागतं. मग त्यामुळे म्हणतोय ती वागा घाबरून थांबली तिकडं. कोण? आरू. मग तुला मी काय म्हणतो माहिती रे, तू टाइमवर फक्त सगळ्या गोष्टी करायचं. होय आरू इकडे. काल तुला कोण खवळ? थांब तू मला सांग, काल तुला कोण खवळ? इकडे बघ. मी तुला जेवण चालताना खवळू काल? काय इकडे बघ, नीट बोल, नीट खरं खरं सांग. खवळू तुम्ही तुला? खोटं बोललो, इकडे बघ. तुला मी नीट सांगतो आता कुठल्या पण गोष्टी. काय तुझी तू सकाळ सकाळ जरा लवकर उठत जा. मोबाईल ती ऐकून घ्यायला नाही तू कुठल्या गोष्ट. नसर ऐकायचं ना तर जा मग. चालतंय, जाऊ मग तुम्ही निघा. तुझी ऍडवाइस द्यायची. सकाळी लवकर उठते उठतेच. तुला आता एकदा सांगितलं का ते ऐकून घे. फालतू बडबड करून ऐकून घे. फक्त जी बोलते ते ऐकून घे. बोला. ती मोबाईल जरा बघायचा बंद कर, तर आई शपथ मी मोबाईल फोडून टाकीन आता. काय मोबाईल सोडला ना तर सगळ्या गोष्टी होत्या तरी तू काय. सकाळी लवकर जर का काय केलं ना तर तुला जुणार आहे ती खायला.
आणि तुझ्यामुळे आम्ही तर उपाशी नाही बसणार. तुम्ही लोक उपाशी बसता. तू कधी घरात करून चाललंय ग? खाबर तुझ्या आई बापाची शपथ ना मग तुम्हाला ती घरात चालती म्हणून. मी स्वयंपाक करत नाही सांगा दुपारी कधी मी जेवण केलंय? खा घे. हा चल. कधीच नाही आतापर्यंत एकदा पण नाही. एकदा पण नाही ती विषय बोलू नको. दुपारी मी कधी घरी जेवलो ती फक्त मला तू सांग. मग तीच म्हणते एकदा पण नाही. आठवड्यातनं फक्त 2 ते 3 वेळा जेवतोय. बिनलाजी सारखं म्हणते की खाबर आईची शपथ म्हणून. मग खा घे. हा तुम्हाला कधी ती पण मी म्हणल्यावर तू करती जेवायला. मग बरोबर आहे ना. तुम्हाला मी म्हणल्यावर तू जेवायला करते. तू वाढवू नको विषय. तुम्हाला जे आहे ती विषय सांग. जी आहे तीच विषय म्हणते. सांग की. हा करते का तू जेवायला? हा नाही करत. तुझ्याकडनं चुका होते ती मान्य करते का? चालते. माझं चुकते. बरोबर आहे.